नमस्कार. संपत्ती कशी तयार करायची यावर आपण आज बोलणार आहोत. पैसे गुंतवून ते वाढले पाहिजेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण प्रश्न हा आहे की ते पैसे गुंतवायचे कुठे? आज आपण नक्की हेच बघणार आहोत की भारतात आणि जगात गुंतवणुकीच्या पद्धतींमध्ये काय फरक आहे. चला सुरू करूया. हा प्रश्न बघा, आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? की आपल्या कष्टाचे पैसे नेमके गुंतवायचे कुठे, जेणेकरून चांगला परतावा मिळेल. चला तर या विश्लेषणामधून याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की भारतातले लोक साधारणपणे आपला पैसा कुठे गुंतवतात. आरबीआयच्या एका सर्वेक्षणातून ना याबद्दलची खूप इंटरेस्टिंग माहिती समोर आलीय. हे आकडे बघितले की एक गोष्ट लगेच लक्षात येते की बहुतेक भारतीय लोक ना पारंपरिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पर्यायांनाच जास्त पसंती देतात. म्हणजे बघा, सेव्हिंग्ज अकाउंट, एफडी आणि सोनं हेच गुंतवणुकीचे सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहेत. आणि हा आकडा तर खरंच धक्कादायक आहे. तब्बल 32% रक्कम फक्त सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पडून राहते. आता यावर व्याज किती मिळतं? साधारण 2%, जे महागाई दरापेक्षाही कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पैसे वाढत नाहीयेत, उलट त्या पैशांची किंमत कमी होते. यानंतर येतो भारतीयांचा सगळ्यात आवडता पर्याय, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपली एफडी. 25% गुंतवणूक इथे होते. हो, हा पर्याय नक्कीच सुरक्षित मानला जातो, पण यातही परतावा खूप मर्यादित असतो, साधारण 3 ते 5%पर्यंतच. मग उरलेला पैसा जातो कुठे? तर 20% सोन्यात आणि 11% रिअल इस्टेटमध्ये. पण एक गोष्ट इथे नोटीस करण्यासारखी आहे की म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारासारखे जिथे जास्त परतावा मिळू शकतो अशा पर्यायांमध्ये फक्त 10% गुंतवणूक होते आणि क्रिप्टोसारख्या हाय रिस्क पर्यायांमध्ये तर फक्त 2%. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की ज्या देशांचा दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, तिथले लोक कुठे पैसे गुंतवत असतील? त्यांची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असेल का? चला तर मग आता अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित देशांमध्ये गुंतवणुकीची काय पद्धत आहे यावर एक नजर टाकूया. यातून आपल्याला एक मोठा पिक्चर क्लिअर होईल. अमेरिकेत तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. इथे तब्बल 55% गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्ये होते आणि म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात मिळून 38%. भारताच्या तुलनेत विचार केला तर तिथे एफडीमध्ये फक्त 4% लोक पैसे ठेवतात. आणि युरोपमध्ये तर हे चित्र आणखीनच वेगळं आहे. चक्क 60% गुंतवणूक थेट शेअर बाजारात होते. यावरून आपल्याला कळतं की तिथे दीर्घकालीन संपत्ती बनवण्यासाठी बाजाराच्या वाढीवर किती प्रचंड विश्वास ठेवला जातो. चला आता या तिन्ही ठिकाणच्या गुंतवणुकीच्या सवयींची आपण थेट तुलना करूया. यातून आपल्या आणि त्यांच्या दृष्टिकोनातला फरक अगदी स्पष्टपणे समोर येईल. आणि हा तक्ता बघा, सगळं काही स्पष्ट होतंय. भारतात जिथे 57% जास्त पैसा कमी परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये अडकून पडलाय, तिथेच अमेरिका आणि युरोपमध्ये तोच पैसा रिअल इस्टेट आणि शेअर बाजारासारख्या साधनांमध्ये गुंतवून वेगाने वाढतोय. हा त्यांच्या आणि आपल्या विचारामधला एक खूप मोठा फरक आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? मूळ मुद्दा हा आहे की स्रोतांनुसार जर लाँग टर्ममध्ये मोठी संपत्ती निर्माण करायची असेल तर म्युच्युअल फंडासारखे पर्याय सर्वोत्तम मानले जातात, कारण ते बाजाराच्या वाढीचा फायदा घ्यायला मदत करतात. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? आता हे बघा, हे विश्लेषण म्हणजे गुंतवणुकीचा कुठलाही सल्ला नाहीये. हां, तर वेगवेगळ्या आर्थिक मार्गांचा एक नकाशा आहे जो आपल्याला वेगवेगळे पर्याय दाखवतो. आता निर्णय प्रत्येकाच्या स्वतःच्या हातात आहे. ही सगळी माहिती पाहिल्यानंतर भविष्यात चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी आपले पैसे नक्की कुठे गुंतवणे योग्य ठरेल यावर विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.